मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदेंच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती। एकाच आठवड्यात शिंदेंचा दुसऱ्यांदा दिल्ली दौरा। एकनाथ शिंदेंच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीत, त्यामुळे आले असतील शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांचा टोला। ठाकरे पितापुत्र आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार तर राहुल गांधींच्या घरी स्नेहभोजनालाही हजेरी लावणार। राहुल गांधी यांनी दिलंय स्नेहभोजनाचं निमंत्रण। मवियाच्या खासदारांना आज शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं निमंत्रण। स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या खासदारांसोबत संवाद साधण्याची शक्यता। आरती साठेंची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करू नका, रोहित पवारांची मागणी। तर आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या होत्या, त्यांचं नाव सरन्यायाधीशांनी वगळावं, रोहित पवारांची मागणी। आरती साठेंची नेमणूक हे न्यायव्यवस्थेचं दुर्दैव। देशाची न्यायव्यवस्था ताब्यात ठेवण्याचं भाजपचं कारस्थान, संजय राऊतांचा हल्लाबोल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचं युवा लक्ष। भाजप युवा मोर्चाची आज महत्त्वाची बैठक। भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार। मराठवाड्यातील शेतकरी यात्रेचं राज ठाकरेंना निमंत्रण। मनसे सोबत आल्यानं बळ मिळेल, राज ठाकरेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी दिल्लीतील कर्तव्य भवनाचं उद्घाटन करणार। अनेक मंत्रालय आणि विभागांना एकत्र आणून कार्यक्षमता, नाविन्य आणि सहकार्याला चालना देण्यासाठी कर्तव्य भवनाची रचना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर-जानेवारी दरम्यान। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन वापरणार नाही असंही केलं स्पष्ट। निवडणूक आयोगानं लाच शरम सोडली। व्हीव्हीपॅट बंद झाल्यामुळे मतदानाची चोरी होईल। व्हीव्हीपॅट बंद करण्याच्या निर्णयावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची निवडणूक आयोगावर टीका। जैन धर्मीयांची कबूतरखाना इथली आजची सभा रद्द। या संदर्भात उद्या उच्च न्यायालयात सुनावणी। कायद्याचं पालन करणार म्हणत सुनावणीनंतर भूमिका मांडू, जैन धर्मीयांची माहिती। हिंदुस्थानी भाऊला कोल्हापुरी पायताणानं चोपणार। ठाकरेंच्या सेनेच्या प्रशांत भिसे यांचा हिंदुस्थानी भाऊला इशारा। माधुरी हत्ती प्रकरणावरून हिंदुस्थानी भाऊनं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। नागपुरात पालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडून सर्व्हे सुरू। हायकमांडच्या आदेशानुसार पालिका निवडणुकांसाठी नियम ठरला। शहराध्यक्ष विकास ठाकरे यांची माहिती। कल्याणमधील माजी नगरसेवक गोळीबार प्रकरणाची चार्जशीट राजकीय दबावात बनल्याचा महेश गायकवाडांचा आरोप। देशमुख हत्या प्रकरणासारखी माझी केसही फास्ट ट्रॅकवर घ्यावी, महेश गायकवाड यांची न्यायालयाकडे विनंती। संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करा। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा करण्याची मागणी। लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांनी मंडळ अधिकाऱ्याला झापलं। मंडळ अधिकाऱ्याविरोधात शेतकऱ्यांकडून आमदारांकडे तक्रारी। काँग्रेसचा नोकर असल्यासारखे का वागतो, कराडांनी सुनावलं। उत्तराखंडच्या धरालीत ढगफुटीनंतर युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू। ढगफुटी दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, 60 जण बेपत्ता झाल्याची माहिती। अचानक आलेल्या ढगफुटीनंतर घरं, हॉटेल जमीनदोस्त। उत्तराखंडच्या धरालीत लष्कराचे 10 जवान बेपत्ता झाल्याची माहिती। भूस्खलनात राजपुताना रायफल युनिट कॅम्पचं मोठ्या प्रमाणात नुकसान। परिस्थिती नियंत्रणासाठी सरकारकडून 3 IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती। तातडीनं दुर्घटनास्थळी जाण्याच्या सूचना। उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसानं नदी नाल्यांना महापूर। नांदेडमधील 10 पर्यटक उत्तरकाशीच्या हनुमान चेठी इथे अडकले। राज्य सरकारकडे मदतीची मागणी। उत्तराखंडच्या धरालीत ढगफुटीनंतर युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू। पंतप्रधान मोदींचा उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद। केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं मोदींचं आश्वासन। डोनाल्ड ट्रम्प पुढील 24 तासात भारतावरील टॅरिफ वाढवणार। भारत चांगला व्यापार सहकारी नाही। रशियाकडून तेल खरेदी म्हणजे युद्धाला प्रोत्साहन देणं, ट्रम्प आक्रमक। आमच्या व्यापारी भागीदारांवर दबाव टाकू नका। प्रत्येक देशाला आपला व्यापाराचा निर्णय घेण्याचा अधिकार। ट्रम्प यांच्या टॅरिफच्या इशाऱ्यानंतर रशिया भारताच्या बाजूने मैदानात। भारताच्या कडक भूमिकेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सावध प्रतिक्रिया। अमेरिका रशियाकडून अनेक गोष्टी खरेदी करत असतानाही तेल खरेदीवरून भारतावर बोललं जात असल्याच्या प्रश्नावरून मला त्याबद्दल माहीत नसल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य। पुण्यात काँग्रेसचे राज्यस्तरीय निवासी चिंतन शिबिर 11 आणि 12 ऑगस्टला खडकवासल्यात निवासी शिबिर होणार। यवतमाळमधील 49,000हून अधिक लाडक्या बहिणींच्या चौकशीचे आदेश। 49,735 महिलांच्या खात्यातील व्यवहार थांबवले। अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याचा संशय।
राज्य सरकारकडून 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली 20 वर्षातली त्यांची ही 30वी बदली। मे महिन्यात सुरू करण्यात आलेली नागपूर कोल्हापूर मार्गावरची विमान सेवा बंद, केवळ 2च महिने सुरू राहिल्यानंतर स्टार एअर कंपनीची सेवा अचानक बंद। पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे मंत्र्यांची मंजुरी, लवकरच या मार्गावर एक्सप्रेस सुरू करण्याचे अश्विनी वैष्णव यांचे निर्देश। कोकणातील नियमित तसंच विशेष रेल्वेगाड्यांना प्रतिसाद, 1.5 मिनिटात रेल्वेची प्रतीक्षा यादी हजारापार, उत्सव काळात कोकणात जाणाऱ्या नियमित रेल्वेगाड्यांना कायमच गर्दी। पुण्यातील विसर्जन मिरवणुकीसाठी झालेल्या पोलीस आयुक्तांच्या बैठकीत तोडगा नाहीच, मानाच्या मंडळांना आणि इतर मंडळांना वेगळा न्याय देत असल्याची गणेश मंडळांची भावना। मानाच्या गणपती विसर्जनानंतरच मिरवणूक सुरू करण्यावर भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडळ ठाम। भाईंदरमध्ये परप्रांतीय गुंडांकडून स्थानिकांवर तलवारीनं हल्ला, मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांची कारवाईची मागणी, योग्य कारवाई न झाल्यास पुन्हा मराठी मोर्चा काढण्याचा इशारा। नाशिकच्या कळवणमध्ये पोलिसांचे 2 गट एकमेकांना भिडले, हाणामारीचा थरार, सीसीटीव्हीत कैद, दोन्ही गटातील लोकांवर गुन्हा दाखल। पुण्यातील हवेली तालुक्यातील अमानोरा जवळील शेतजमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात मोठा वाद, शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोलन, बाधित शेतकऱ्यांना हरकत घेतल्यानं मोजणी न करताच अधिकारी परतले। पुण्यात जुन्या वादातून एकावर कोयत्यानं हल्ला, पुण्याच्या झेडब्रिज जवळील धक्कादायक घटना, हल्लेखोरांकडून 2 वाहनांची तोडफोड। नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन पाईपला गळती लागली होती, वैद्यकीय अधीक्षक कार्यालयानं तातडीनं दुरुस्ती केल्यानं अनर्थ टळला, पाईपला गळती लागल्यानंतर रुग्णांना सिलेंडरमधून ऑक्सिजन पुरवठा। नागपूर पालिका शाळांमधील सीसीटीव्ही बसवण्याच्या निविदेला हायकोर्टात आव्हान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची मनपा आयुक्तांना नोटीस, 13 ऑगस्टपर्यंत महापालिकेला स्पष्टीकरण सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश। अमरावतीतील महिला पोलीस आशा तायडे यांच्या हत्येचं प्रकरण, 3 वर्षापूर्वीही पतीकडून महिला पोलिसाच्या हत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर, आरोपी राहुल तायडेच्या कोठडीसाठी पोलीस न्यायालयात अर्ज करणार। सोलापूर शहरात मुसळधार पाऊस, निराळे वस्ती भागातल्या रस्त्यावर गुडघाभर पाणी, मध्यरात्रीपासूनच पावसाची रिपरिप। सोलापुरात मुसळधार पावसामुळे पालिकेच्या उद्यानात पाणीच पाणी, हुतात्मा उद्यानाला तळ्याचं स्वरूप प्राप्त।